महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालाबाबत एकत्र सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे। शुक्रवारपर्यंत सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक संपन्न झाली आहे आणि या बैठकीत महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालाबाबत एकत्र सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। त्यामुळे दिल्लीत शरद पवारांच्या घरी ही बैठक झाली आणि यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व पराभूत उमेदवारांची बैठक झाली आणि या बैठकीत ईव्हीएम त्याचबरोबर निकालाबाबत एकत्र सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालाबाबत एकत्र सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे। अंकिता, पुणे जिल्ह्यातील जे पराभूत उमेदवार आहे यांनी काल दिल्लीमध्ये शरद पवार यांच्यासोबत एक बैठक घेतलेली होती। यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्याचबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी हे सुद्धा उपस्थित होते आणि ईव्हीएम विरोधात जी शंका किंवा ईव्हीएम मुळे फेरफार केल्यामुळे आपला पराभव झालेला आहे असा पराभूत उमेदवारांचा दावा आहे आणि त्या अनुषंगाने काही कागदपत्र घेऊन आता हे सगळे जण आहेत ते सुप्रीम कोर्टात जाणार आहे। साधारण येत्या शुक्रवारपर्यंत ही याचिका आहे ती दाखल केली जाणार आहे। एकत्रित याचिका दाखल केली जाईल आणि ईव्हीएम विरोधातला जो लढा आहे तो आणखीन तीव्र केला जाईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती या उमेदवारांकडून देण्यात आलेली आहे। पण अतिशय महत्वाची बैठक काल रात्री झाल्यानंतर आता ईव्हीएम विरोधातला जो लढा आहे तो न्यायालयामध्ये लढायचा असा निर्णय यामध्ये झालेला आहे आणि येत्या शुक्रवारपर्यंत याबाबतची याचिका आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली जाईल आणि यानंतर सुप्रीम कोर्ट यामध्ये कशा पद्धतीची सुनावणी घेतं हे पाहणं महत्वाचं असेल, कारण की याआधी सुद्धा ईव्हीएम विरोधातल्या याचिका आहेत त्या सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेल्या आहेत आणि त्यामुळे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे किंवा पुराव्यांच्या आधारे सुप्रीम कोर्टामध्ये याबाबतची सुनावणी होणार हे पाहणं महत्वाचं असेल। पण पुणे जिल्ह्यातील जे महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार आहेत यांची एकत्रित याचिका आहे ती आता सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली जाणार आहे। नक्कीच, त्यामुळे महाविकास आघाडीच्या या पराभूत उमेदवार आता याचिका दाखल करणार आहे आणि या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।